अहो अमित शहा, तुम्ही घाबरट तुम्ही घाबरलेला आहात म्हणूनच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तुम्हाला पोलिसांना पुढे करून असं अटक करावं लागत आहे. अमित शहा, तुम्ही घाबरलेला आहात, तुमची सत्ता जाणार आहे. अमित शहा, तुम्ही लक्षात ठेवा, इथली जनता तुम्हाला पायदळी तोडवणार आहे. अमित शहा, तुम्ही लक्षात ठेवा, आता इथे लोक जागृत झालेले आहेत, इथे विद्यार्थी जागृत झालेले आहेत. अमित शहा, तुमची सत्ता आता हललेली आहे, तुम्ही पाय उतार होणार आहात, पाय उतार. अमित शहा यांचा निषेध करत आज पुणे शहरामध्ये काँग्रेसकडून निषेध करण्यात येत होता, आंदोलन करण्यात येत होतं. मात्र या आंदोलकांना आता पुणे पोलिसांनी उचललेलं आहे, ताब्यात घेतलेलं आहे. मात्र यानंतर आपण पाहतो की काही कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत. नेमक्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. काय सांगाल या ठिकाणी ठिय्या मांडून? आमचं संविधानिक पद्धतीने आंदोलन चालू आहे. पोलिसांनी अचानक आम्हाला असं उचललेलं आहे. आम्हाला जर उचललंय तर तिकडे बीजेपी वाले जे आमच्या कार्यालयावरती गेलेत त्यांना उचललंय का, या प्रश्नाचं उत्तर आहे का पोलिसांकडे? आम्ही जर शांततेपूर्वक आंदोलन करत होतो तर का आम्हाला उचललंय? पोलिसांवर कोणाचा दबाव आहे? आहेच, कारण की जर आम्ही शांततेपूर्वक आंदोलन, आम्ही ना रस्ता रोखलाय ना कुणाला हे केलं, आम्ही आतंकवाद आहेत का? आम्ही विद्यार्थी आहेत, आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय, का आम्हाला उचललंय असं अचानक? भूमिका काय असते? आम्ही इथं थांबणार आंदोलन. आमचे जे रात्री कार्यकर्ते रात्री दीड दोन वाजता उचलले पोलिसांनी, जोपर्यंत त्यांना सोडत नाहीत तोपर्यंत आम्ही इथंच बसून राहणार आहेत. पण आता तिकडे कार्यक्रम सुरू झाला अमित शहा. त्याची आम्हाला काहीच कल्पना नाही, आम्ही आलेली कल्पना काहीच नाही आम्हाला याबद्दलची. नक्कीच एकीकडे अमित शहाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. काय सांगाल, काय सांगून कार्यकर्त्यांना उचललं? आम्हाला या आंदोलनाला पोलीस परवानगी होती, पण पोलीस परवानगी असताना सुद्धा आमच्यावरती पोलिसी कारवाई झालेली आहे. ज्या पद्धतीनं प्रशांत दादांना, चंदूशेठ कदमांना अटक करण्यात आली, पोलिसांनी डिटेन केलं, ते अत्यंत गुन्हास्पद आहे. हे संविधानाला मोडणारं, संविधानाला पायदळी तोडवणारं काम पोलिसांनी केलेलं आहे. आम्ही त्याचा निषेध करतो आणि संविधानाच्याच मार्गाने इथं आंदोलन सुरू राहील, कारण का आम्हाला आंदोलनाची परवानगी आहे. भूमिका काय करणार असणार? तुमचा कार्यक्रम तर सुरू झाला, आम्ही शांततेने निषेध करतो. आम्ही शांततेतच निषेध करत होतो. आमच्या सर्व घोषणा संवैधानिक होत्या, संविधानाची कुठेही पायमल्ली आम्ही केलेली नाही. तरी सुद्धा आमच्यावरती पोलीस कारवाई झाली, कारण का अमित शहानं वरून पोलिसांना निर्देश दिलेले आहेत आणि त्यामुळेची कारवाई झालेली आहे. त्यांचा मी निषेध करतो. अहो अमित शहा, तुम्ही घाबरट तुम्ही घाबरलेला आहात म्हणूनच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तुम्हाला पोलिसांना पुढे करून असं अटक करावं लागत आहे. अमित शहा, तुम्ही घाबरलेला आहात, तुमची सत्ता जाणार आहे. अमित शहा, तुम्ही लक्षात ठेवा, इथली जनता तुम्हाला पायदळी तोडवणार आहे. अमित शहा, तुम्ही लक्षात ठेवा, आता इथे लोक जागृत झालेले आहेत, इथे विद्यार्थी जागृत झालेले आहेत. अमित शहा, तुमची सत्ता आता हललेली आहे, तुम्ही पाय उतार होणार आहात, पाय उतार. तर एकूणच आपण पाहतो की आता गोव्याच्या घोषणा ज्या आहेत ते या कार्यक्रमातून देत आहेत. आपले अध्यक्ष आहेत दीपक सावंत, काय सांगाल? गोव्याच्या घोषणा देत आहे आणि इकडे कार्यक्रम सुरू झालाय. कार्यक्रम सुरू असू दे, आम्हाला विरोध आमचा अमित शहांना आहे. ज्या पद्धतीने जंतर मंतरचं आंदोलन त्यांनी चिरडलंय, त्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झालेले आहेत, अनेक विद्यार्थ्यांची स्वप्न उद्ध्वस्त झालेली आहेत आणि त्याचा जाब देण्यासाठी त्यांचा जाब आम्ही विचारतोय, आम्ही राजीनामा मागतोय. तुम्हाला नैतिक तुमचा जर कुठले थोडेफार शिल्लक असेल तर तुम्ही राजीनामा. तुमचे दुसरे जे अध्यक्ष आहेत प्रशांत जगताप यांना उचलले, कार्यकर्त्यांना उचलले. ही दडपशाही चालू आहे पोलिसांची, लोकशाहीचा खून जाग करतायत हे लोक आणि दुटप्पी भूमिका पोलीस या ठिकाणी घेत आहेत. कारण बीजेपीला मोर्चाला त्यांनी परवानगी दिलेली आहे, काँग्रेस हाऊसवर हा मोर्चा चालू केलेला आहे, म्हणून आम्ही याचा निषेध, तीव्र शब्दामध्ये निषेध करतो.